नमस्कार मित्रांनो, व्ह्यूज नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत. तर कशामुळे ते वाढत नाहीत? कुठली सेटिंग जी आहे ती ऑफ केली पाहिजे. म्हणजे आता बघा, ऑन तर भरपूर सेटिंग असतात की ऑन ही केली तर याचे व्ह्यूज वाढतात, किंवा काही सेटिंग असतात की ते ऑन केल्यानंतर आपले सबस्क्रायबर वाढतात. ह्या गोष्टी तर मी पण आधी पण सांगितल्या आणि सगळे यूट्यूबर्स हे सांगत असतात. पण आज अशा काही सेटिंग्स आहेत ज्या की ऑफ केल्यानंतरच तुमचं जे चॅनल आहे ते ग्रो होणार आहे. आणि बेसिक असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. YT स्टुडिओमध्येच दिलेलं असतात सगळ्या सेटिंग, तर ते आपल्याला माहीत नसतं. तर आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की कुठली सेटिंग ऑफ केली म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे, व्ह्यूज वाढवण्यासाठी, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. चला तर मग सुरुवात. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे सेटिंगमध्ये. सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी तुमचा डॅशबोर्ड हा चॅनलचा ओपन झालेला आहे. आता बघा, सेटिंगमध्ये तुम्हाला यायचं आहे. सेटिंगमध्ये आल्यानंतर कुठल्या सेटिंग आहेत जे आपल्याला ऑफ ठेवल्या पाहिजे, ज्याच्याने आपले सबस्क्रायबर आणि आपले व्ह्यूज वाढणार आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल अपलोड डिफॉल्ट्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी अपलोड डिफॉल्ट्सवर आल्यानंतर खाली यायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये, आणि तुम्हाला इथं दिसत असेल विजिबिलिटी. तर विजिबिलिटी जी आहे ती ऑलवेज प्रायव्हेट ठेवायची आहे. का? आता असं का सांगताय? कारण होतं काय, जेव्हाही तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करत असता, ठीक आहे, तर हे जर तुम्ही प्रायव्हेट ठेवलं, तुमच्या व्हिडिओमध्ये कधीही स्ट्राईक येणार नाही, कधीही कॉपीराईट क्लेम येणार नाही, कधीही कोणी तुमच्या व्हिडिओला म्हणजे यूट्यूबचा अल्गोरिदम टेस्ट करू शकणार नाही. याच्याने तुमचं चॅनल जे होणार आहे ते सेफ होणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर डायरेक्टली पब्लिक केलं तर तुम्हाला त्या गोष्टींचा प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि डायरेक्टली व्हिडिओ अपलोड केल्यानंतर यूट्यूबच्या अल्गोरिदमला वेळच नाही भेटत तुमचा व्हिडिओ टेस्ट करायला. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रायव्हेट अपलोड केल्यानंतर ना तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राईक येणार आहे, ना तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येणार आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी ही जी सेटिंग आहे ती आपल्याला नेहमी प्रायव्हेट ठेवली पाहिजे. तुम्ही एकदा तुमच्या YT स्टुडिओला जाऊन चेक करा की ही सेटिंग प्रायव्हेट आहे किंवा नाही. अजून सेटिंग बाकी आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. आता बघा, आपण जाणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी प्रायव्हेट आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा, अपलोड डिफॉल्ट्सवर आल्यानंतर विजिबिलिटीमध्ये आपल्याला ते चेक करायचं आहे. तर नेक्स्ट जी सेटिंग आहे ती बघा, ॲडव्हान्स सेटिंग आहे. तर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे. ठीक आहे, ॲडव्हान्स सेटिंग. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला पहिली गोष्ट काय चेक करायची आहे की तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी काय आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी दिसत असेल, तर माझ्या व्हिडिओची कॅटेगरी एज्युकेशन आहे. ठीक आहे, तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी काय हे सिलेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही ही कॅटेगरी सिलेक्ट करत नाहीत तोपर्यंत यूट्यूबला समजणारच नाही की तुमचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. आणि हे जर यूट्यूबला नाही समजलं तर रॉंग ऑडियन्सकडे जर तुमचा व्हिडिओ गेला तर त्याचं पुश थांबतं. म्हणजे तुम्ही बनवत असाल व्लॉगिंगचं चॅनल आणि तुमचा व्हिडिओ यूट्यूबने पुश केला असेल टेक चॅनलवाल्यांकडे म्हणजे ऑडियन्सकडे, तर ते ऑडियन्सवाले तुमचं व्लॉगिंगचं चॅनल व्हिडिओ बघणारच नाही. तिथंच तुमचा व्ह्यूज ड्रॉप होईल आणि सबस्क्रायबरसुद्धा कमी होतील. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स आहेत कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकतात. ऑटोज, व्हेकल्सचं असेल, कॉमेडीचं असेल, एज्युकेशन असेल, एंटरटेनमेंट पर्पज असेल, जे एंटरटेन करतात, व्हिडिओज बनवतात त्याच्या रिलेटेड, फिल्म अँड ॲनिमेशन, काही ॲनिमेशन करतात तर त्या रिलेटेड पण तुम्ही इथं टाकू शकतात. काहींचं चॅनल गेमिंग रिलेटेड असेल तर गेमिंगही करू शकतात. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारच्या इथं कॅटेगरीज दिलेल्या आहेत. तुमचं जर चॅनल ज्या कॅटेगरीमध्ये बसत असेल ते कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे, बघा या ठिकाणी हे झाल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, शो हाऊ मेनी व्ह्यूअर्स लाईक दिस व्हिडिओ. ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय म्हणू शकतो आपल्याला पॉईंट आहे किंवा टूल आहे, तो नेहमी ऑफ ठेवायचा आहे. आपण जनरली ऑन ठेवतो. बघा होतं काय, ऑफ कशासाठी ठेवायचा, ही सेटिंग ऑफ का ठेवायची? कारण व्ह्यूअर्सला जर कमी व्ह्यूज दिसले, तुमच्या चॅनलला व्ह्यूज कमी दिसले आणि लाईक कमी दिसले, तर जे न्यू बघणारे आहेत व्ह्यूअर्स ते तुमचं चॅनल लाईक करणारच नाहीत. ठीक आहे, आणि जर तुम्ही तुमचे लाईक्स जर व्ह्यूअर्सला दिसले नाहीत तर ते लाईक करतात, आणि याचा आहे ना खूप मोठा फरक पडलेला आहे. तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. 2 व्हिडिओज असे ठेवा ज्याला तुम्ही ही सेटिंग ऑफ केलेली आहे आणि एकाला ऑन ठेवलेली आहे, तर तुम्ही कंपॅरिझन करा कुठल्या व्हिडिओला जास्त लाईक आलेले आहेत. नक्कीच
तर जो व्हिडिओला तुम्ही ही कमेंट ऑफ ठेवली असेल, हा टूल ऑफ ठेवला असेल, त्यालाच तुम्हाला जास्त लाईक भेटतील. कारण लोकांना विचार येतो कमेंट व्हिडिओ बघून की याला कमी लाईक आहेत म्हणजे व्हिडिओ चांगला नसेल, म्हणजे ते लाईकसुद्धा करत नाहीत. हा खूप मोठा इम्पॅक्ट असतो आणि लाईक करणं, कमेंट करणं हे आपल्या व्हिडिओच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण यूट्यूबचा अल्गोरिदम काय बघतो की एंगेजमेंट काय आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे, ऑफ करायची आहे. ठीक आहे, बघा आता नंतर आपण बघणार आहोत चॅनल. ठीक आहे, बघा या ठिकाणी चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला इथं बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे, चॅनलवर गेल्यानंतर हां ठीक आहे, तर बघा बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल. कीवर्ड्स तुम्हाला टाकायचेच आहेत. ठीक आहे, कीवर्ड्स जे आहेत तुमच्या चॅनल रिलेटेड ते तुम्हाला कंपल्सरी टाकायचे आहेत तुमच्या चॅनलचं. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तुम्ही कंट्री तुमची सिलेक्ट केली असेल, कंट्री सिलेक्ट करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण तुमचा व्हिडिओ मग त्या कंट्रीमध्ये लोकांना दाखवत असतो. जोपर्यंत यूट्यूबला समजत नाही तोपर्यंत तुमचा व्हिडिओ पुश होत नाही. आता बघा ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. इथं महत्त्वाची सेटिंग आहे, त्याच्यामुळे स्किप नका करू. बघा, तर तुम्हाला ऑडियन्स ही नेहमी नो म्हणजे किड्स सिलेक्ट करायची नाही. म्हणजे किड्स तुमच्या चॅनलमध्ये नाही आहेत किंवा किड्सला तुमचं चॅनल दाखवायचं नाही. कारण काय, याच्याने होतं काय, ऑफ जर ही सेटिंग ठेवली आपण तर तुम्हाला म्हणजे जर किड्स रिलेटेड येस जर केलं तर ना तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम घेता येते, ना तुम्हाला RPM हा प्रत्येक व्हिडिओ मागे खूप कमी असतो. म्हणजे किड्स रिलेटेड असलं तर चॅनलला पैसे हे जास्त भेटत नाहीत. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणून नेहमी चॅनलला नो हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा खाली आपण येणार आहोत. तर या ठिकाणी आल्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल, ॲटोमॅटिक डबिंग. बघा आता ॲटोमॅटिक डबिंग हा एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे, अलो ॲटोमॅटिक डबिंग हे तुम्हाला ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे. कारण का, तुमचा जो व्हिडिओ आहे ॲटोमॅटिक डबिंग केल्यामुळे, आता बघा माझा व्हिडिओ जर मराठीमध्ये मी बोलत आहे, ठीक आहे, मी आता मराठीत व्हिडिओ बनवते, पण जर माझा व्हिडिओ हिंदी ऑडियन्सने बघितला तर हिंदी ऑडियन्स जी आहे तिला डब करून हिंदीमध्ये सुद्धा प्ले करू शकतात, इंग्लिशमध्ये प्ले होऊ शकतात. म्हणजे मल्टिपल व्ह्युअर्स आपले व्हिडिओ बघू शकतात त्यांच्या लँग्वेजमध्ये. हा एक फायदा होतो. कारण हा फायदा असा होतो की आपल्याला व्ह्युअर्स वाढवायला मदत होते आणि सबस्क्रायबर पण याच्याने वाढतात. जर आपली लँग्वेज मल्टिपल लँग्वेजमध्ये प्ले होत असेल तर नक्कीच सगळ्या प्रकारचे लोक आपले व्हिडिओ बघणार आहेत. हिंदी म्हणा, इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, सगळ्या प्रकारचे लोक बघणार आहेत. ठीक आहे, तर हे जो ऑप्शन आहे तुम्हाला ऑन ठेवायचा आहे. तुम्ही ह्या सेटिंग सगळे चेक करा आणि मला नक्की सांगा. ठीक आहे, तुमच्या ऑन होत्या की ऑफ होत्या, नेमकं काय होतं. ठीक आहे, बघा या ठिकाणी हे झाल्यानंतर तुम्हाला बघा खाली यायचं आहे क्लिप्स. आता क्लिप्स ही जी ऑप्शन आहे, अलाउ व्ह्युअर्स टू क्लिप माय कंटेंट, तर इथं ऑफ करायची आहे ही सेटिंग. कारण काही वेळेस जर कॉपीराईट क्लेम आला, कॉपीराईट स्ट्राईक आलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो चॅनलला. त्याच्यामुळे ह्या क्लिप्स ज्या आहेत त्या नेहमी ऑफ ठेवायच्या आहेत. ठीक आहे, बघा आता खाली आल्यानंतर बघा तुम्हाला थर्ड पार्टी ट्रेनिंग खूप महत्त्वाची सेटिंग आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाची, आणि आपल्याला याच्याबद्दल शून्य नॉलेज असतं. ठीक आहे, मला पण सुरुवातीला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण नंतर हळूहळू आपण अभ्यास केला तर नक्कीच समजतं. बघा या ठिकाणी काय आपण ही सेटिंग अलाउ करायची आहे थर्ड पार्टी ट्रेनिंगसाठी. बघा आपले व्हिडिओ जे असतात ते यूट्यूब काय करतं, AI मॉडेलमध्ये आपलं चॅनल जे असतं ते AIच्या कंपन्या ज्या असतात त्या टेस्ट करत असतात आपला व्हिडिओ. ठीक आहे, त्याच्यासाठी टेस्ट करतात. मग त्याच्यासाठी ही सेटिंग ऑन करायची आहे. कारण बघा, इफ यू सिलेक्ट दिस ऑप्शन यूट्यूब मे शेअर युअर व्हिडिओज विथ थर्ड पार्टी कंपनीज, म्हणजे तिसऱ्या पार्टीच्या कंपनीज, थर्ड पार्टी कंपनीजमध्ये आपला व्हिडिओ शेअर होणार आहे. आणि शेअर झाला म्हणजे नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे. आता तर AIचे टूल्स वगैरे आलेले आहेत तर त्याच्यासाठी. ठीक आहे, बघा थर्ड पार्टी कंपनी प्रोवाइडेड दॅट यू ऑल अदर ॲप्लिकेबल राईट्स होल्डर हॅव चूजन टू अलाउ दॅट कंपनी. ठीक आहे, तुम्हाला समजलंच असेल की जे थर्ड पार्टीच्या कंपनी असतात त्याच्या काही राईट्स असतात तर ते आपण त्याच्यासाठी ॲप्लिकेबल होऊ शकतो. द ट्रेनिंग परमिशन स्टेटस ऑफ ऑल व्हिडिओ विल बी अवेलेबल थ्रू पब्लिकली ॲक्सेसिबल इंटरफेस. म्हणजे त्या थर्ड पार्टीच्या कंपनी असतात ते आपले व्हिडिओज बघू शकतात आणि त्याच्यावर AI मॉडेल्स वगैरे बनवू शकतात. काही ना काही आपल्याला फायदा याच्यात होणार आहे. तर ठीक आहे, तर ही पण खूप महत्त्वाची सेटिंग आहे, ही ऑन करायची आहे. सगळ्या गोष्टी केअरफुली ऐका, कारण याच्यात तुमचाच फायदा आहे. तुम्ही असं म्हणणार की व्हिडिओ स्किप करून देतो, मग काय होणार आहे, स्किप केलं तर तुमचं नुकसान होणार आहे आणि तुम्ही डिटेलमध्ये ऐकत नाही.
ठीक आहे. तर बघा नेक्स्ट सेटिंग आहे फीचर एलिजिबिलिटी. या ठिकाणी या तिघं सेटिंग तुम्हाला ऑन करून ठेवायच्या आहेत, इनेबल करून ठेवायच्या आहेत, कारण ह्या सेटिंग खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय ना तुम्ही तुमचं थंबनेल लावू शकतात ॲडव्हान्स फीचरमध्ये, इंटरमिडिएट फीचर्समध्ये. ठीक आहे. बघा व्हिडिओ ओवर 15 मिनिट कस्टम थंबनेल. जोपर्यंत तुम्ही सेकंड सेटिंग ऑन करत नाही तोपर्यंत तुम्ही लाईव्ह स्ट्रीम नाही घेऊ शकत किंवा तुम्ही थंबनेल लावू नाही शकत. स्टँडर्ड फीचर्समध्ये अपलोड व्हिडिओज ही ऑन करून घ्यायची. प्लेलिस्ट वगैरे तुम्ही बनवतात, व्हिडिओज अपलोड करतात त्याच्यासाठी. आता ॲडव्हान्स फीचरमध्ये डेली व्हिडिओज काय म्हटलं इथं की इन्क्रीज डेली व्हिडिओ अपलोड्स अँड लाईव्ह स्ट्रीम अँड एलिजिबिलिटी टू अप्लाय फॉर मॉनिटायझेशनसाठी ही तिसरी सेटिंग खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला करायचं काय, या तिघं जे मी जेवढ्या सेटिंग तुम्हाला सांगितल्या आहेत, ठीक आहे, त्या तेवढ्या तुम्हाला प्रॉपरली करायच्या आहेत. तिघं नाही, भरपूर सेटिंग आहेत इथं. त्याप्रकारे तुम्ही ऑन ऑफ केअरफुली करायच्या आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये मला विचारायला विसरू नका.